नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय मराठीची कृतीपत्रिका, जिला तुम्ही प्रश्नपत्रिका बोलता. आणि या प्रश्नपत्रिकेला किंवा या परीक्षेला तुम्ही फर्स्ट सेमेस्टर, फर्स्ट टर्म किंवा सामायिक परीक्षा असं देखील बोललं जातं, सहामाही परीक्षा असं देखील बोललं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये या प्रथम सत्र परीक्षेची फर्स्ट सेमेस्टर, फर्स्ट टर्म पेपरची आपण मराठीची कृतीपत्रिका म्हणजेच मराठीची प्रश्नपत्रिका बघत आहोत. तर बघणार आहोत. तर चला सुरू करूया. आजच्या व्हिडिओला तुम्ही ते वाचू शकता. प्रथम सत्र परीक्षा 2023-24 इयत्ता 10वी विषय मराठी कृतीपत्रिका. वेळ आहे यासाठी 3 तास आणि गुण आहेत 80. म्हणजे 80 मार्कची क्वेश्चन पेपर आहे. तुम्हाला जर हिचं PDF लागत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याला तुम्ही तिथे जॉईन करा. जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला PDF स्वरूपात सर्व काही उत्तरे जे असणार ते मिळून जाणार. तशीच ही प्रश्नपत्रिका देखील मिळणार. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. जेवढी काही उत्तरे असतील शक्य तेवढी मी तुम्हाला तोंडी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, आता कृतीपत्रिकेतील पहिल्या सूचना असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तुम्ही फक्त सूचना वाचून घ्या, ठीक आहे. चला पुढे जाऊया. सूचना वाचल्यानंतर पहिला प्रश्न असतो, ज्यामध्ये तुम्हाला विभाग 1 गद्य, ज्यामध्ये आहे प्रश्न 1, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. म्हणजे तुम्हाला उत्तरा दिलेला आहे, त्यानुसार त्याच्यात ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. यामध्ये पहिला आहे आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करायची आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता गद्य होतं ना, तर गद्य दिला आहे म्हणजे तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे. हा परिच्छेद वाचायचा. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट 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 त्याचे तो पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरती मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझा साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. तो चिडून म्हणाला, अरे जा चिडखोर, बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरती मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वी पडत होती. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, अजून 3 लाईन्स बाकी आहे. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकुटू आवाज, ची ची ची, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला परिचय दिलेला आहे आणि यावरती प्रश्न विचारली गेलेली आहेत. तर बघूया काय प्रश्न आहेत. मी उत्तरा वाचलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला उत्तरे सांगायचा प्रयत्न करेल. तर बघा, आकृतीपूर्ण कवितामध्ये गवताच्या पात्याच्या उत्तरात आलेले शब्द व शब्दसमूह. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, गवताच्या पात्यासाठी जे काही शब्द आलेले आहेत ना, ते तुम्हाला शब्द लिहायचे आहे, ठीक आहे. आणि शब्दसमूह अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचे आहेत. जसं की विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने कुशीत झोपी गेलेले एक चिमणे, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे. काय आहे? ते गवताचे पाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय म्हणू शकतो आपण? पडता पडता किती कर्कटक स्वप्नांचा चुरवडा झाला. तर आपण काय, चिडखोर बाब्बा कुठला, अशा पद्धतीने तुम्ही चिडखोर बिब्बा कुठला अशा पद्धतीने देखील म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर मातीत जन्मून मातीत लोळणाऱ्या तुझ्यासारख्या या क्षुद्र गवताच्या पात्याला, म्हणजे मातीत लोळणाऱ्या क्षुद्र पाते अशा पद्धतीने देखील तुम्ही तिथे लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची उत्तरे लिहायची आहेत. जाऊया पुढे आणि तुम्हाला PDF स्वरूपात उत्तरे देत आहोत. फक्त डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्यानंतर दुसरा आहे कोणते लिहा. तर कोण आहे ते लिहायचं आहे. झाडावरून एकामागून एक गळून पडणारी, तर काय आहे? पाने, ठीक आहे ना, झाडाची पाने. त्यानंतर गोड गोड स्वप्न पाहणारे, कोण होतं ते? गवताचे पाते. म्हणजे पहिल्यात पाने आणि दुसऱ्यात गवताचे पाते. त्यानंतर तिसरं आहे स्वमत. गवताच्या पात्यासारखा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीबद्दल तुमचे मत लिहा. म्हणजे ते गवताचं पातं कशा पद्धतीने आहे, ते गवताचं पातं शांत झोपलेलं होतं आणि ते थोडं चिडखोर होतं. तर अशा पद्धतीने स्वभाव असणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल, तो तुमचा मित्र असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, अशी कोणती व्यक्ती असेल, तुमचा मित्र देखील असू शकतो, तर त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचे आहे. फक्त 2-3 गुण आहेत. तर 3 गुणांसाठी कमीत कमी 9 ओळी तरी तुम्ही लिहायला हव्यात. त्यानंतर यामध्ये आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता तुम्हाला उत्तरा दिलेला आहे खाली. आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या. त्यांनी शहानिशा व्हायची, मग त्या गावभर जायच्या. कडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीचं ढाळच सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळच दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की
बाबाडा आहे वाटतं. बाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सा सागवानी आगळ एका भिंतीच्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात लावून ते बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाच पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जर धडा शिकलेला असाल तर यामध्ये ढाळच जे म्हटलेलं आहे, आगळ म्हणजे की दरवाजा, थोडक्यात दरवाजाची जी कडी असते तशा पद्धतीने. परंतु जुन्या काळात जो काही राजवाडे होते त्यामध्ये खूप मोठी ढाळच म्हणजे खूपच मोठी दरवाजाची कडी असायची. जसं की ती संरक्षणासाठी असायची. राजवाड्यावरती हल्ले व्हायचे, तुम्हाला माहितीच आहे ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने म्हणजे दरवाजे असायचे. तर तशा पद्धतीचे लेखकाच्या आजीची किंवा लेखकाचं घर होतं आणि राजवाडा होता आणि त्यामध्ये ढाळच टाकली जायची. तुम्ही धडा शिकलेला असणार. आता परिचित वाचलेला आहे. उत्तरे बघूया. पहिला प्रश्न आहे, लेखकाच्या गावाचं वर्तमानपत्र. तर कोण होतं? आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. म्हणजे ढाळच. तर तुम्हाला काय लिहायचं आहे पुढं उत्तर? ढाळच. त्यानंतर वर्तमानपत्राची संपादक तर कोण होती? लेखकाची आजी. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे? लेखकाची आजी. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा, ज्यामध्ये पहिला आहे, पुढील घटना उताराच्या आधारे क्रमाने लिहा. आता ज्या काही घटना दिलेल्या आहेत त्या उताराच्या आधारे क्रमाने लिहायच्या आहेत. म्हातारीची ढाळच सुटायची. त्यानंतर वाडा शांत व्हायचा. कडूस पडायच्या आधी मेपील मोडायची. माणसं ढाळचत बसायची. फक्त आता घटना ज्या काही आहेत आपण ज्या वाचल्या तशा पद्धतीने तुम्हाला क्रमाने लिहायच्या आहेत. त्यानंतर 6 फूट लांब हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 फूट लांब तर काय आहे? 6 फूट लांब आमच्यासाठी दिव्य असायची ढाळच. तर काय आहे? ढाळच ही किती फूट लांब होती? अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न बनवा. म्हणजे त्याचं उत्तर येईल ढाळच ही 6 फूट लांब होती. ठीक आहे. त्यानंतर आहे तिसरा, सोमत. आजी म्हणजे घराचा आधार. हे विधान सोदाहरण पटवून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजी म्हणजे घराचा आधार हे उदाहरण जर सोमत पटवून द्यायचं असेल त्यावरती तुम्हाला वैचारिक लेखन तुमचं सोमत लिहावं लागेल. जसं की आजी म्हणजे आपल्या वडिलांची आई असते किंवा आपल्या आईची आई असते आणि त्यांचं जे काही कर्तव्य असतं किंवा त्यांचं जे काही बोलणं वगैरे असतं, यातून आपल्याला घराला आधार मिळत असतो. नेहमी योग्य मार्गावरती किंवा सद्बुद्धीने विचार घेण्यासाठी एक आपली आजीच असते जी की आपल्याला सांगत असते. तर फक्त सोमत लिहायचं आहे. तुमचं सोमत प्रत्येकाचं वेगवेगळं येणार, त्यामुळे मी सांगून काही फायदा नाही. तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या वैचारिक लेखनानुसार लिहा. अपठित गद्य ईमध्ये आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून वाक्य पुन्हा लिहा. तर बघा आता अपठित गद्य म्हणजे जो उतारा तुम्ही वाचलेला नाही आहे तसा उतारा आहे. तर आता बघूया, मी पहिले उतारा वाचतो त्यानंतर आपण प्रश्नांकडे वळणार आहोत. फुले कोणाला आवडत नाहीत? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात, कोणाला ती हार हारतुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावात्मक पातळीवरून करू नये असे अनेकांना वाटेल, पण फुलाची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू. अशा पद्धतीने हा उतारा आहे. आता प्रश्न काय आहे तो बघूया. तर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिला, की म्हणजे आपल्याला फक्त योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं आहे. ज्यामध्ये आहे, लेखकांच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना. तर काय आहे? पूजेसाठी फुले, फुलांसाठी फुले. तर ब नंबरचा जो काही पर्याय आहे तो बरोबर आहे, फुलांसाठी फुले. म्हणजे कशी भावना असायला हवी? फुलांसाठी फुले. त्यानंतर जाऊया पुढे. फुलांच्या दृष्टीने योग्य कृती ही आहे. तर कोणती आहे? वेलीवर कळ्या आल्या की तोडाव्यात. फुले कोमजून खाली पडल्यानंतर उचलावी. कोमजण्याच्या काही तास आधी तोडावीत. आपल्या मनाला वाटेल तेव्हा तोडावी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इथे परिच्छेद वाचला तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, वेळ जाणून घ्यावी. त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ती न्यायाची होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोमजण्याच्या काही तास आधी ती तोडावीत. हे विधान इथे बरोबर आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे, आकृती पूर्ण करा. आता आकृती पूर्ण करायची आहे. लेखकाच्या मते फुले शक्यतो यावर राहू द्यावीत. तर कशावरती राहू द्यायला हवीत विद्यार्थी मित्रांनो? जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे आलेलं आहे, पण फुलांची कोमलता भावस्पर्शांना गळून पडली. पारिजातकाचे सडा आपण तर फुले, तर ते विद्यार्थी मित्रांनो, फुले कुठे राहू द्यायला हवीत? वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. म्हणजे फुले जी काय आहेत ती वेलीवर
इथे लिहा वेलीवर आणि इथे फुलझाडांवर. तर अशा पद्धतीने आपलं विभाग 1 संपलेला आहे. आता विभाग 2 कडे वळत आहोत. विभाग 2 मध्ये आहे पद्य. प्रश्न 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. ज्यामध्ये आहे संत रामदास यांनी कधीही न करायला सांगितलेल्या गोष्टी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कविता खूप छान आहे. सोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करीत बाणे खून सर्वपणाची. वाट पुसल्याविना खाऊ नये, फळ ओळखल्याविना वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये. पडली वस्ती घेऊ नये एकाएकी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पूर्ण कविता वाचा. कविता दिलेली आहे तुम्हाला. तर ती संत वाणीतील कविता असू शकते. तर तुम्हाला आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील. तर यावरती पहिला प्रश्न आहे, संत रामदास यांनी कधी न करायला सांगितलेल्या गोष्टी. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो संत रामदासांनी अनेक गोष्टी नाही करायला सांगितल्यात, परंतु कोणतेही 2 लिहा. जसे की पैंज हुड लावू नये. अशा पद्धतीने पैंज हुड लावू नये. त्यानंतर कोणाचे उपकार घेऊ नये. कोणतेही 2 लिहा. भरपूर सांगितलेले आहेत ज्या न करणाऱ्या आहेत, परंतु तुम्ही कोणतेही 2 लिहा. जाऊया पुढे, ज्यामध्ये आहे खालील गोष्टींबाबत संत रामदास कोणती दक्षता घ्यायला सांगतात. गोष्टी आणि दक्षता म्हणजे आळसचा सुख मानू नये, कोणाचे उपकार घेऊ नये. म्हणजे उपकार घेऊ नये ही दक्षता घ्यायची आहे. आळस याला सुख मानू नये अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरा आहे, खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. म्हणजे ज्या काही काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्यांचा सरळ अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचा आहे. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमानी घेऊ नये असत्याचा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सत्य मार्ग सोडू नये. जर तुम्ही तुम्हाला अनेक लोकांचा विरोध असेल आणि तुम्ही सत्यावरती असाल तर तो मार्ग तुम्ही सोडायला नको. पण होतं उलटं, जर अनेक लोक आपल्या विरोधात असणार आणि आपण सत्य असू तरी आपण असत्याच्या मार्गावरती जातो. तर इथे तेच सांगितलेलं आहे, जर आपण खरे आहोत, खरेखुरे आहोत, आपलं बात सत्यता आहे, सातत्यता आहे, आपण खोटं बोलत नाही, तरी आपण असत्याचा साथ का द्यावा. आपण सत्याचा साथ दिला पाहिजे. भले तिकडून 2 लाख का लोक असणार किंवा हजारही लोक असणार, कित्येकही लोक असणार तिकडे, परंतु आपण एकट्यामध्ये सामर्थ्य ठेवायला हवं आणि असत्याकडे जाऊ नये असा संदेश इथून दिलेला आहे. आणि असत्याचा कधी अभिमान बाळगू नये. म्हणजे जो खोटा आहे तो जिंकला म्हणून त्याचा अभिमान कधीही बाळगायचा नसतो. चौथा आहे काव्यसौंदर्य. खालील काव्यपंक्तीतून व्यक्त झालेले विचार तुमच्या शब्दांत लिहा. तर आता काव्यसौंदर्य लिहायचं आहे. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संतसंग खंडू नये, अंतर्यामी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो ऑलरेडी तोंडाळ आहे, जो 5-50 लोकांना तोंड देऊ शकतो, बोलू शकतो, तर त्याच्याशी कधी आपण भांडू नये. आणि वाचाळाशी तंडू नये म्हणजे जो काही बोलत नाही, म्हणजे जो मुक्तपणे राहतो, जो शांत राहतो, त्याच्याशी उगाचच भांडण करू नये. परंतु जो जास्तच बडबड करतो त्याच्याशी भांडण करू नये. मग भांडण कोणाशी करावं, मुळात भांडणच करू नये. संतसंग खंडू नये म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संतसंग, जो काही शांत माणूस आहे, शहाणा माणूस आहे किंवा जो काही आपल्या भल्याचं हितचिंतक आहे त्याची संगत कधीही सोडू नये, अंतर्यामी. त्यानंतर यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कृती सोडवायची आहे आणि हे तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी विचारलं जातं 5 गुणांसाठी. तर नक्कीच यावरती फोकस करा. कोणती कवितावरती विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. तिकडे आहे आश्वासक चित्र आणि वस्तू. तर या आश्वासक चित्राचे कवी किंवा कवयित्री लिहा, तसेच वस्तूचे कवी किंवा कवयित्री लिहा. त्यानंतर आश्वासक चित्र किंवा वस्तू याचा प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे ते. त्यानंतर कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हे लिहा. ठीक आहे, समजत आहे ना. त्यानंतर ईमध्ये आहे रसग्रहण करा. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणती वस्तू आहे, सपोज मोबाईल आहे, एक फॉर इमॅजिन मोबाईल आहे, त्याला मन नाही आहे परंतु त्याच्यात मेमरी आहे. त्या मेमरी आपण म्हणजे जास्त स्टोअर केलं तरी चालेल, परंतु आपण तो मोबाईल कसा चाकचूक ठेवलेला पाहिजे. ठीक आहे की नाही, पुसून बिसून म्हणजे अशा पद्धतीने त्याला वेळच्या वेळी नवीन स्क्रीन गार्ड कव्हर टाकलं पाहिजे किंवा वेळच्या वेळी तो अपडेटही करायला हवा. अशा पद्धतीने ते तुम्ही फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला यावरती तुमचं स्वमत रसग्रहण लिहायचं आहे, ते तुम्ही करू शकता. विभाग 3 आहे स्थूल वाचन. आता स्थूल वाचन करायचं आहे आपल्याला, ज्यासाठी 6 गुण दिलेले आहेत. आणि प्रश्न 2 आहे, खालील कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. ज्यामध्ये आहे साहित्यिक गिरजाकीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये लिहा. साहित्यिक गिरजाकीर ज्यांचं ते एडबंबू डब्बू तुम्ही त्या धडा असेल ना कदाचित, तर त्यावरती लिहायचं आहे तुम्हाला. त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये काय आहे, साजूक, सोपी, सरळ, लेखकाला किंवा वाचकाला त्या समजून येणाऱ्या वृत्तीचं त्यांचं लेखन असतं. त्यानंतर 2 मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला मधूची आई आजारी असते तेव्हा तो चोरी करतो, नकळत तो जे पॉकेट मारतो, ते पॉकेट मारल्यानंतर म्हणजे तो जो मुलगा असतो किंवा समोरची व्यक्ती असते त्याची देखील आई आजारी असते आणि तो नेमकी तेच पॉकेट मारतो आणि त्या कारणास्तव इलाजाला पैसे न पुरवल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीची आई वारली जाते, मेली जाते. आणि जेव्हा हे मधूला कळतं तेव्हा म्हणजे ते पैसे वापस द्यायला त्या व्यक्तीकडे जातो, परंतु त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते आणि ती जी काही त्या समोरच्या व्यक्तीची आई असते ती वारलेली असते किंवा ती मृत्यू झालेला असतो तिचा. तेव्हा तो जो समोरचा असतो ते
ते पैसे त्याला इलाजाला देतो. तर मधूचे कृत्य जे काही आहे त्याने त्याच्या आईला केलं. त्याला म्हणजे त्याच्या आईसाठी केलं, त्याला काय माहीत नव्हतं. आपण चोरी करताना त्याचा हा उद्देशच नव्हता मुळीच, की आपण काहीतरी चोरी करतोय. त्याचा फक्त आपल्या आईला वाचवणे एवढाच उद्देश होता. तिसरं आहे, तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुमच्या शब्दांत लिहा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमची आई आजारी पडली असेल तर तुम्ही कशी काळजी घ्याल सोबत लेखन करायचं आहे. तुमच्या शब्दांत उत्तर लिहायचं आहे. विभाग 4 आहे भाषा अभ्यास, ज्यामध्ये व्याकरण घटकांवर आधारित कृती 1 आहे समास. खालील सामासिक शब्दांचा समास ओळखा. महाराष्ट्र, त्रिभुवन, खरे खोटे आणि नरसिंह. फक्त समास ओळखायचा आहे. शब्दसिद्धी खालील तक्ता पूर्ण करा. उपहार, जमीनदार, अवकाळा, शेजारी, पाजारी. म्हणजे उपसर्ग गटित शब्द यात कोणता आहे ते ओळखायचं आहे. प्रत्यय गटित कोणता आहे, अभ्यस्त कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. जाऊया पुढे, ज्यामध्ये आपल्याला वाक्यप्रचार. खालील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. सार्थक होणे. सार्थक होणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कल्याण होणे. MPSCची परीक्षा पास करून आयत झाल्याबद्दल वीरच्या जीवनाचे सार्थक झाले अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सार्थक होणे म्हणजे काय, कल्याण होणे. ठीक आहे ना. आनंद गगनात न मावणे. परीक्षेमध्ये किंवा बोर्ड परीक्षेत 1 नंबर आल्यामुळे समीरचा आनंद गगनात न मावेनासा झाला. आनंद गगनात न मावते म्हणजे प्रचंड आनंद होणे. कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ठार मारणे. तर म्हणजे असं लिहू शकता, सैनिकांनी आतंकवाद्यांना किंवा दहशतवाद्यांना बॉर्डरवरती कंठस्नान घातले. त्यानंतर कान देऊ नव्हते ऐकणे, कान टवकारून ऐकणे किंवा लक्षपूर्वक काटेकोरपणे ऐकणे. शिक्षक जे काही सांगत होते ते सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. ठीक आहे ना. यामध्ये आपल्याला भाषिक घटकांवर आधारित कृती, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितले. तुम्ही तुमच्या शब्दात वाक्य देखील बनवू शकता. त्यानंतर आहे भाषिक घटकांवर आधारित कृती, ज्यामध्ये आहे शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा जो की आहे समाजसेवक. उपकाराची जाणीव न ठेवणारा, ज्याला तुम्ही काय बोलू शकता, म्हणजे उपकाराची जाणीव ठेवत नाही तो. चला, मला पुढे व्हिडिओ बनवताना आठवेल तेव्हा सांगतो. जाऊया सेकंडवरती. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा, ज्यामध्ये आहे नापिक. नापिकसाठी होणार सुपीक. आणि कमाल. कमालसाठी काय होणार ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर खालील शब्दांची वचन बदला. वचन बदलायचे आहे पुस्तक, पुस्तके, रस्ता, रस्ता, रस्ते अशा पद्धतीने. त्यानंतर चौथा आहे, खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. धरणी माता. धरणी व माता हे शब्द वगळून. तर काय करू शकता, धरणी व माता नाही आले पाहिजेत. आपल्याला नवीन 2 शब्द बनवायचे आहेत. तर कशा पद्धतीने बनवणार आपण, जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त 2 कोणतेही शब्द बनवू शकता, फक्त धरणी व माता नाही आले पाहिजे. जाऊया पुढे. लेखन नियमांनुसार लेखन अचूक शब्द ओळखायचा आहे. अभिनंदन, जसं की अभिनंदन. त्यानंतर आशीर्वाद. तर आशीर्वाद ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर हार्दिक. तर हार्दिक ओळखून लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दीपावली. दीपावली लिहायचं आहे. मैत्रीण. मैत्रीण लिहायचं आहे. आणि शैक्षणिक. शैक्षणिक लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे विरामचिन्हे, ज्यामध्ये आहे खालील विरामचिन्हे ओळखून त्याची नावे लिहा. आता विरामचिन्हे ओळखून नावे लिहायची आहेत. हा काय आहे, आपल्याला उद्गारवाचक चिन्ह. आणि हे काय आहे, आपण याला काय म्हणतो, एकेरी अवतरण चिन्हच बोलतो ना. ठीक आहे. पारिभाषिक शब्द ॲक्शन. ॲक्शन म्हणजे कृती. ड्रामा. ड्रामा म्हणजे नाटक अशा पद्धतीने. जाऊया पुढे. आता पुढे आहे आपल्याला विभाग 5 उपयोजित लेखन. तर उपयोजित लेखनाचा हा भाग आहे, ज्यामध्ये प्रश्न 5 आहे. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. आता कोणती एक कृती सोडवायची आहे. एकमध्ये आहे पत्रलेखन. खालील निवेदन वाच व त्या खालील कृती सोडवा. तर निवेदन वाचून कृती सोडवायची आहे. वाचते व्हा लिहिते व्हा. साधना साप्ताहिक, शनिवार पेठ पुणे यांच्यातर्फे साधना साप्ताहिक प्रकाशित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून स्वलिखित लेख, साहित्य, कविता मागवण्यात येत आहे. लेख मर्यादा 500 शब्द, ज्यामध्ये लेख दिले आहे स्वलिखित असणे आवश्यक. साधना साप्ताहिक @gmail.com संपर्क दिलेला आहे आपल्याला. आता आपल्याला पत्रलेखन करायचं आहे. तर कशावरती, सर्वप्रथम विजय किंवा विजया सरनाईक विद्यार्थी या नात्याने साप्ताहिकासाठी आपला लेख स्वीकारावा, यासाठी विनंती करणारे संपादकांना पत्र लिहायचे आहे. करणारे पत्र संपादकांना लिहा. किंवा विजया सरनाईक विद्यार्थी या नात्याने संपादकांना यापूर्वी प्रकाशित झालेल्या अंकांची मागणी करणारे पत्र लिहा. आता किंवा जर तुम्ही पत्रलेखन करू शकत नसाल तर यासाठी तुम्हाला ऑर आहे, ज्यामध्ये आहे सारांश लेखन, ज्यामध्ये आहे विभाग 1 गद्य. प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य उतारा 1 ते 3 एवढा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. 1 ते 3 म्हणजे 1 किंवा 3 लाईनमध्ये नाही बरं का, तेवढा म्हणजे तो त्याचा भाग असतो. तर तेवढ्या भागामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कृती सोडवायची आहे, ज्यामध्ये आहे जाहिरात लेखन. आता आहे खालील मुद्द्यांच्या आधारे शालेय गणवेशाच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा, ज्यामध्ये आहे सर्व शाळांचे म्हणजे शालेय गणवेश विक्री दुकान, सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे ठिकाण, माफक दर, दर्जेदार कापड, उत्तम शिलाई, सर्व आकारामध्ये उपलब्ध, प्रत्येक गणवेश खरेदीवर आकर्षक सवलत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आहे. तर या जाहिरातीवरती जे तुम्हाला मुद्दे आहेत यावरती तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे. ठीक आहे ना.
त्यानंतर आहे तुम्हाला पुढील प्रश्न ज्यामध्ये आहे बातमी लेखन. आता तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे. खालील विषयावर बातमी लेखन करा. स्वामी विवेकानंद विद्यालय दापोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर बातमी तयार करा. त्यानंतर आहे तिसरा कथालेखन. बातमी तुम्हाला माहिती आहे काय, पहिले डेट दिनांक सर्व काही टाकून बातमी लेखन करायचं आहे. त्यानंतर कथालेखन. आता हे 3 आहे ना, यापैकी कोणते 2 करायचे आहेत. आपण 3 बघितले ना. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. प्रकाश नावाचा तरुण टिंब डॉट 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 डॅश 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 कैदेत गाव प्रमुखाची कारखान्याचे कैद्याचे निरीक्षण करणे डॅश 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 प्रकाशची सुटकेसाठीची विनंती डॅश 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 सुटका व आर्थिक मदत डॅश 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 प्रकाश पक्षी बाजारात डॅश 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 सर्व पक्षी पिंजऱ्यासह विकत घेणे डॅश 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 पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह डॅश 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 पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता डॅश 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 मुक्ततेचा आनंद डॅश 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 बोध. तर आता तुम्हाला अशा पद्धतीने कविता दिली आहे. प्रकाश नावाचा एक तरुण होता, तो कैदेत होता. त्याची काही चूक नसेल आणि एक दिवस जो काही कारखान्याचा निरीक्षणदार होता, कैदखान्याचा निरीक्षणदार होता, त्याने बघितलं, त्याला माहीत, त्याने विचारलं काय आहे, तर त्याने सांगितलं माझी काही चूक नसताना मला या जेलमध्ये कैद केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या मनाने कथा लिहायची आहे, एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर तुमच्या मनाने लिहायची आहे, ठीक आहे ना. आणि तशाच पद्धतीने जेव्हा तो एक दिवस बाजारात गेला, तिने सर्व पक्षी जे काही कैदेत होते जेलमध्ये किंवा पिंजऱ्यात त्यांना विकत घेतलं आणि पैसे देऊन ते विकत घेतल्यानंतर त्या पक्ष्यांना सोडून दिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला. समजलं की म्हणजे तोही जेलमध्ये होता आणि ती पक्षी जेलमध्ये होते आणि दोघांची काही चूक नव्हती, असाच बोध म्हणजे या आपल्याला स्टोरीतून किंवा या कथेतून मिळतो. हीमध्ये आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. प्रसंग लेखन करा किंवा आत्मकथन करा किंवा तुम्ही वैचारिक लेखन करा. तीनपैकी कोणते एक करा. आता मी तिन्ही वाचतो. प्रसंग लेखन करायचं आहे. 61 सत्कार समारंभ करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला आजोबाच्या कार्याचा आढावा म्हणजे 61 सत्कार समारंभ म्हणजे त्यांचा 61 वय लागलेलं आहे, त्यांचा आता सत्कार करायचा आहे. त्यांनी काय काय काम केलेलं आहे, तुमचे आजोबा आहेत. त्यानंतर नातेवाईकांची उपस्थिती, कोण कोण नातेवाईक आलेले होते. त्यानंतर धर्मेट नागपूर येथील राहते घर म्हणजे तुम्ही धर्मेट नागपूरचे आहात. आता तुम्ही डॅश 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 जर तुम्ही तालुका चांदवड जिल्हा नाशिकचे असणार तर ते नाही घ्यायचं, तुम्हाला धरमपेठ नागपूर येथील आहेत असं लिहून करायचं आहे. सत्कार औक्षण म्हणजे सत्कार केला, औक्षण ओवाळलं, त्यानंतर दिनांक तुम्हाला हीच टाकायची आहे, दिनांक 10 सप्टेंबर 2021 किंवा 2023 काही टाका, काही प्रॉब्लेम नाही. वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत. तुमच्या आजोबाच्या 61 सत्कार समारंभाला तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून या प्रसंगाचे लेखन करा. दुसरा आहे आत्मकथन. खालील मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत. आता सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत लिहायचे आहे, ज्यामध्ये आहे श्रमप्रतिष्ठेचा संदेश. त्यानंतर आहे अखंड काम. त्यानंतर करोना संकट काळातील आव्हाने आणि स्वच्छता हीच सेवा, लोकांची मानसिकता. फक्त तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे कोणाचे, सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत, अशा पद्धतीने त्याचं आत्मकथन लिहायचं आहे. त्यानंतर वैचारिक लेखन आहे. करोना संकट जे काही आलेलं होतं त्यावरती तुम्ही वैचारिक लेखन लिहा, ज्यामध्ये आहे खालील मुद्द्यांच्या आधारे करोना संकट या विषयावर तुमचे विचार लिहा. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो करोना संकट आहे उगम, कोरोना महामारी संकटाची व्याप्ती, सुपरिणाम, त्यानंतर काय शिकलो आणि दुष्परिणाम. तर अशा पद्धतीने तुम्हाला वैचारिक लेखन करायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वी विषय मराठीची प्रथम सत्राची परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्णपणे, जिला तुम्ही फर्स्ट सेमेस्टर क्लास 10 सब्जेक्ट मराठी हिची क्वेश्चन पेपर पूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला PDF स्वरूपात हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, त्याला तुम्ही नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला संपूर्ण उत्तरे किंवा तुम्हाला संपूर्ण ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात मिळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पोस्ट करत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे आणि लवकरात लवकर आपले 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. लवकरच आपले 50,000 सबस्क्रायबर्स जे काही आहेत ते कंप्लीट होणार आहेत, ठीक आहे. तसेच तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. माझा इंस्टाग्रामचा ID तुम्हाला वरती दिसत आहे, तसेच टेलिग्रामचा ID तुम्हाला वरती दिसत आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बात आहे की तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आम्ही आमच्या चॅनलवरती इयत्ता 10वी प्रथम सत्राचे, तसेच इयत्ता 9वी प्रथम सत्र, इयत्ता 11वी प्रथम सत्र, इयत्ता 8वी प्रथम सत्र, 4 ते 5वी वर्गांच्या सर्व विषयांच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका, जशी की आता ही तुम्ही मराठीची बघितलेली आहे, इंग्रजीची देखील उपलब्ध आहे, हिंदीची उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्हाला मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, गणित 1, गणित 2, मराठीमधनं, इंग्लिशमधनं सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर फक्त तुमचं एकच काम आहे, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल